झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्यामध्ये अनधिकृत इमारत कोसळून झालेल्या मृत्यूच्या तांडवामुळे अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आलाय। पिंपरी चिंचवडमध्ये तर आयुक्त आणि राजकारणी याच मुद्द्यावरून एकमेकांच्या समोर आले होते, पण तरीही लाखो अनधिकृत इमारती पिंपरी चिंचवडमध्ये अद्यापही उभ्या आहेत। पिंपरी चिंचवडमध्येही अनधिकृत बांधकामं जोरात। तब्बल 1,27,000 बांधकामं अनधिकृत। कधी पडणार अनधिकृत बांधकामांवर हतोडा? कधी वाटणार नागरिकांना सुरक्षित? पिंपरी चिंचवडमध्ये 25 मार्चला उद्यमनगरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून 6 कामगार जखमी झाले होते। ही इमारत एका राजकारण्याची असल्याचं समोर आलं होतं। ठाण्यातल्या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामांची समस्या आवासून समोर उभी राहिली आहे, कारण असले प्रकार हे आपल्या इमारती बाबतीतही होऊ शकतात अशी भीती नागरिकांना वाटू लागली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये तर अनधिकृत बांधकामांचा मुद्दा गेले कित्येक महिने पेटलाय। शहरात तब्बल 1,27,000 अनधिकृत बांधकाम आहेत। यातील काही छोटी घरं आहेत, काही परवानगी नसताना मजले चढवलेली घरं आहेत, तर काही नदीपात्रात कुठलीही परवानगी न घेता उभ्या केलेल्या इमारती आहेत। आयुक्तांनी अशा अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उचलला खरा, पण मतांच्या राजकारणासाठी शहरातल्या राजकारण्यांनीच त्यांना वेठीस धरलं, टीकेची झोड उठवली। एवढ्यावरच न थांबता त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर अर्जव करत शहरातील बांधकामं नियमित करण्याची घोषणा करण्यास भाग पाडलं। सर्वसामान्यांची घरं वाचली पाहिजेत ही मागणी जरी रास्त असली तरी पण राजकीय व्यक्तींचा वरदहस्त लाभल्यानं कुठंही बांधकाम करणाऱ्या बगलबच्च्यांना संरक्षण कशासाठी द्यायचं हा खरा प्रश्न आहे। ठाण्यातील घटनेमुळे अशा इमारतींवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे। झी 24 ताससाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।